ठाणे महापालिकेच्या मालमत्ता करात निवासी मालमत्तांसाठी 12% तर वाणिज्यिक मालमत्तांसाठी 20% प्रस्तावित करवाढीला भाजप नगरसेवकांनी विरोध केला आहे. उपमहापौर कृष्णा दादू पाटील, गटनेते मुकेश मोकाशी यांच्यासह 28 नगरसेवकांनी प्रशासनाला पत्र देत करवाढीचा निषेध केला. महापालिकेची तब्बल 1200 ते 1500 कोटी रुपयांची थकबाकी असल्याचा दावा करत आधी थकबाकी वसूल करा, त्यानंतरच करवाढ करा, अशी मागणी भाजप नगरसेवकांनी केली आहे. नक्की म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुती म्हणून लढून आलेलो आहोत. महायुतीचं सरकार आज स्थापन झालेलं आहे. पहिल्या 2-3 महासभेमध्ये त्यांनी जो चुकीचं वागणूक केलं त्याला आम्ही जाब विचारला. त्यानंतर गेल्या 2 महासभा या सुरळीत पार पडल्या. आताही म्हटलं की त्याच पद्धतीवरती सगळ्या विषयावरती चर्चा होईल आणि समाजशास्त्रानुसार सभा पार पडेल. परंतु मित्र पक्षाने शेवटच्या वेळेला या करवाढीवरती जो मोठा विषय आहे ठाणेकरांसाठी, तर त्याच्यावर चर्चा न करता त्या दुखवटा ठराव करून मंजूर केलं, ह्याचा आम्ही निषेध करत आहे आणि हे फार चुकीची वागणूक त्यांनी दिलेली आहे. पण काल महासभा संपली, त्यानंतर बराच वेळ निघून गेलेला आहे. सकाळी दोन्ही आमदारांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली, मात्र आपल्याला प्रतिक्रिया द्यायला वेळ झालेली आहे. आमदारांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर आपल्याला निषेध करावासा वाटला आहे का? आमदारांनीच्या आधीच आमचं पत्र एक ड्राफ्ट झालेलं आहे आणि आम्ही आमच्या नगरसेवक जे काय बाहेर आहेत राहायला लांब, त्यांच्या सहाय्या घेण्यामध्ये आमचा वेळ गेला आणि आमची भूमिका सभागृहात आम्हाला मांडायची होती. जी जर 104 कोटीची वाढी, 104 कोटीची थकबाकी म्हणजे 104 कोटी वाढीव उत्पन्नासाठी जर ठाणेकरांवर कर लादला जातोय, तर त्याच्या पार्श्वभूमी अजून वेगळी आहे. कारण हजारो कोटी येणे बाकी आहे, मग त्याकडे का दुर्लक्ष केलं जाते? आणि त्याच्यातून यादी बघितली तर मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत, मोठे मोठे बिल्डर्स आहेत. मग ह्यांना का अनुदान दिलं जातं? एखाद्या गोरगरिबाचं जर टॅक्स नसेल दिलं त्यांनी वेळेत, तर आपण पाणी कट करतो किंवा त्याचं प्रॉपर्टी सील करायला जातो. मग गोरगरिबांना न्याय वेगळा आणि बिल्डर धारच्या लोकांना न्याय वेगळा का? हे आम्हाला चर्चेमध्ये मांडायचं होतं आमच्या सर्व नगरसेवकांना आणि ती चर्चा घडून आणायची होती. आणि जेव्हा सर्वपक्षीय गट मिटिंग मध्ये ठरलंय प्रत्येक विषयाची चर्चा करून मंजूर करू, मग इथे मित्रपक्षांनी बगल का दिली? म्हणजे मित्रपक्षांनी कुठेतरी आम्हाला अंधारात ठेवला आणि हा फायदा घेतला आमचा, आणि त्याचा आम्ही हा निषेध करतोय. पण जसं मागच्या सगळ्या महासभांमध्ये झालं, तसंच आता यावेळेस सुद्धा शिवसेनेने विश्वासघात केला असं वाटतं तुम्हाला? मागच्या महासभामध्ये केलं तेव्हा त्याला आम्ही प्रत्युत्तर केलं, आम्ही दाखवलं. आजही तुमच्या माध्यमातून पण आम्ही विषय मांडले. त्याच्यानंतर गेल्या 2 महासभा मित्रपक्षाने सभाशास्त्रानुसार घेतल्या आणि सभाही चांगल्या चालल्या गेल्या. आता पण तशीच स्थिती होती. सुरुवातीपासून सभाही चांगल्या पद्धतीने चालली होती, पण जेव्हा कर विषय जेव्हा आला तर यायच्या विषयी डायरेक्ट त्यांनी दुखवटा ठराव मंजूर करून दुखवटा ठराव लगेच घेतला आणि विषय संपवला. हे कुठेतरी मित्रपक्षांनी आम्हाला धोका दिलेला आहे आणि भविष्यात आम्ही नक्कीच काळजी घेऊ. म्हणजे आम्ही दरवेळेस भाजपला गाफील ठेवलं जातं, त्यामुळे कुठेतरी भाजपची कोंडी करण्यात येते. सत्ताधारी असलं तरी सुद्धा त्यांना विषय मांडू दिले जात नाहीत. या संदर्भात या आधी देखील आपण वरिष्ठांकडे गेला होता. आता वरिष्ठांकडे काही आक्रमक भूमिका भाजपच्या सर्व नगरसेवकांना घेऊन मांडणार आहात? नक्कीच जाणार, कारण सारखं सारखं जर असं होत असेल तर आम्ही मागे सन्माननीय प्रदेश सदस्य रवींद्र चव्हाण साहेब यांनी आले, त्यांच्या अध्यक्षतेखाली आमची एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये पण आम्हाला आज मित्र पक्ष म्हणून आपण तेव्हा त्यांनाही वरिष्ठांशी चर्चा करून आपण सांगतो बोलले. त्यानंतर 3 महासभा व्यवस्थित चालल्या, 2 महासभा, ही 3री महासभा ही त्याच पद्धतीने चालेल अशी आम्ही विश्वास व्यक्त केला आणि त्या भरोश्यावर आम्ही चाललो. पण वेळ आली जेव्हा करवाढीचा विषय, तेव्हा त्यांनी लगेच दुखवटा ठराव करून मंजूर करून घेतलं. ही कुठेतरी दुपट्टी भूमिका मित्रपक्ष करतोय हे आता आम्हाला दिसून आलं.